नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 745 जागेसाठी पोलीस पाटील या पदाची भरती निघालेली आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला माहिती पडेल की हा अर्ज कोणत्या विद्यार्थी भरू शकतो। तर ठीक आहे, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। नांदेड जिल्ह्यामध्ये 745 जागेची भरती निघालेली आहे। पदाचं नाव आहे पोलीस पाटील। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या विभागामध्ये किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर विभागानुसार ही भरती निघालेली आहे। उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय नांदेड। ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तालुक्याचं नाव चेक करावं लागेल, लक्षात ठेवायचं। नंतर तुमचं गावाचं नाव यामध्ये आहे का ते चेक करावं लागेल। तुमचं गावाचं नाव असेल नंतर तुमची कॅटेगरी या ठिकाणी चेक करायची, आणि या ठिकाणी समांतर आरक्षण चेक करायचं। म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे पुरुष आणि महिला। ठीक आहे, तर तुमचं गावाचं नाव आणि तुमची कॅटेगरी सारखी असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। यामध्ये संपूर्ण आराखडा दिलेल्या तालुक्यानुसार हे चेक करायचं आणि नंतर हा अर्ज भरायचा। ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण PDF डाउनलोड करून घ्यायची। PDF डाउनलोड केल्यानंतर आपलं गाव चेक करायचं, आपली कॅटेगरी चेक करायची, आणि नंतर तुम्ही हा अर्ज भरू शकता। ठीक आहे मित्रांनो, महिला आणि पुरुष सर्वसाधारणमध्ये पुरुष महिला दोन्ही अर्ज करू शकतो, आणि ज्या ठिकाणी फक्त महिला दिलेली आहे त्या ठिकाणी फक्त महिलाच अर्ज या ठिकाणी करू शकतात। तर बघा, याची पात्रता तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे, आणि तुमची वयोमर्यादा ही 1 जानेवारी 2024 नुसार 25 ते 45 वर्षापर्यंत असणे गरजेचं आहे। ठीक आहे, आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्थानिक गावचा रहिवासी असावा। जे काही आपण गावं पाहिलेली आहे त्यातला रहिवासी असणे गरजेचं आहे। तहसीलदार किंवा तलाठी यांचे रहिवासी बाबतचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे। यासाठी परीक्षा पण होणार आहे, 80 गुणाची लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा होणार आहे 20 गुणाची, एकूण 100 गुण। लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर या ठिकाणी GK असणार आहे, गणित, पोलीस पाटलाची अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी या आधारावर तुमची ही लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे। आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 85% गुण प्राप्त करणे गरजेचं आहे, म्हणजे कमीत कमी 36 गुण तुम्हाला मिळणे आवश्यक आहे। तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल। 800 रुपये जे आहे ते ओपन कॅटेगरीला आहे, आणि 700 रुपये हे मागासवर्गीय आणि EWS यांना भरावी लागेल। ओपन कॅटेगरीला 800 रुपये आणि इतर विद्यार्थ्यांना 700 रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। ठीक आहे मित्रांनो, तर बघा या ठिकाणी अर्ज तुम्हाला हा 8 जानेवारीपर्यंत भरता येणार आहे। 8 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख या ठिकाणी दिलेली आहे, 8 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत। ठीक आहे, पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे। जे विद्यार्थी पात्र होईल त्यांना प्रवेशपत्र हे 10 जानेवारी ते 13 जानेवारीच्या दरम्यान प्राप्त केल्या जाणार आहे, आणि तुमची लेखी परीक्षा मित्रांनो होणार आहे 14 जानेवारीला। ठीक आहे, 14 जानेवारीला तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। मित्रांनो लक्षात ठेवायचं, तुम्ही जर स्थानिक गावचे रहिवासी असाल आणि तुमच्या गावात तुमच्या काची जागा असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता। ठीक आहे, 8 जानेवारीची अंतिम तारीख आहे, आणि 14 जानेवारीला तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। हे संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। ठीक आहे, तुम्ही जर नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।